आनंदात राहतो नाही. अनेक लोकांना विकाय हे हास्य भेटत नाही पाहायला. म्हणून मी सांगून गेलो, जो निखळ आणि नितळ असतो त्याला वारकरी म्हणायचं. एक इंग्लिश मध्ये म्हण आहे की हॅपीनेस इज आयडेंटिफिकेशन ऑर आयडेंटिटी ऑफ स्पिरिच्युअलिटी. म्हणजे आध्यात्मिक माणूस कोण आहे हे जर कळायचं असेल ना तर त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल पाहिजे. जो निखळ आणि नितळ असतो ना तो माणूस आध्यात्मिक आहे. म्हणून कृपाळू तातडी उतावी असा असणारा आमचा वारकरी त्या ठिकाणी जातो. आणि मी सांगितलं की इतके केल्याच्या नंतर आमच्या पंढरीला पण काही अपेक्षा नाहीये. त्याला एकच भूक आहे. कशाची भूक आहे? थोर प्रेमाचा भुकेला हात दुष्काळ तयार. प्रेम मागा त्यालाही प्रेम द्या. अशा पद्धतीने जर करत गेला तुका म्हणे येदी अनेकांचे हाती बैसला तो चित्ती निवडेना. असं करत करत गेला तर तू तुमच्या चित्तामध्ये बसेल. आणि एकदा का चित्तामध्ये बसला पुन्हा निघायचं नाव घेत नाही. पुन्हा तो माघारी येणार नाही. असा असणारा भगवान पांडुरंगाच्या चरणी ही सेवा समर्पित करतो मी. जे काय ब्रह्मलीन गोविंद पंत यांच्याबद्दल बोलायचं या ठिकाणी थोडक्या मोठ्या वेळेमध्ये म्हणा, थोडक्या मोठ्या प्रवचन सेवेमध्ये म्हणा बोलायचा प्रयत्न केला. ही सर्व सेवा मी ब्रह्मलीन गोविंद पंत महाराज भगवान श्री ज्ञानोबारायांचे आजोबा यांच्या चरणी समर्पित करतो. हा पालखी सोहळा आहे. या सोहळ्यात चालणाऱ्या तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो, तुमचा प्रवास सुखकर हो अशा शुभेच्छा देतो. माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. ब्रह्मलीन गोविंद महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. तुमच्या या ग्रंथांची जी काय माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचो. यामध्ये आता जरी थोडकी मोठी सेवा करता आली असली तरी आणखी वेगळा कुठला कार्यक्रम करून आपण त्याच्यामध्ये आणखी मोठ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करू. अशा या तुमच्या पुस्तक ग्रंथासाठी देखील शुभेच्छा देतो. या पालखी सोहळ्याला शुभेच्छा देतो. आणि माझी झालेली सेवा ही सर्व साधू संतांच्या भगवान पंढरीश पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर महाराज की जय. गोविंद महाराज की जय. पुढील सूचना दिंडी चालक की भक्तिपरायण जाकीर महाराज किंवा राधाकृष्ण महाराज देखील. आजचा हा पहिला दिवस, पहिला मुक्काम. आणि या ठिकाणी महेश महाराज आवाड यांनी जे काही आपल्याला ज्ञानामृत पाजलं ते खरोखर अतिशय भावपूर्ण होतं. सगळ्यांच्या नजरा अगदी त्यांच्या खेळल्या होत्या. त्यांनी ज्या पद्धतीप्रमाणे आपल्यामध्ये चैतन्य जागृत केलं त्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे. आपणही दिवसभर चालून आपली सगळी तयारी होईपर्यंत आला पाय म्हणजे हे आता सुद्धा मी सगळे माझ्या सांगण्यावर उठून ते सगळे उठून बसले आणि सगळे मी सगळं ऐकलं. त्याच्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो. कारण आपण ज्या ह्याच्यासोबत जातो म्हणून पंचायतच्या जो आपला पालखी सोहळा आहे त्याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. या अर्थानं आज ही माहिती आपल्याला त्या आवड साहेबांनी हरिभक्तपरायण महेश महाराजांनी जी सांगितली अत्यंत सुरेख अशा पद्धतीने सांगितली की आपल्या या हृदयामध्ये ते आपल्या त्यांनी सांगितलं असं की सांगे कोंभाचे लवलं ते म्हणजे भूमीचे मार्ग. तसं तर भूमीचं जे मार्ग मऊपणा म्हणजे ते जसं तसंच त्यांच्या सांगण्यामधून ते तुमच्या आमच्या अंकुरित झाले आहे. याबद्दल मी तुमचं आणि त्यांचं दोघांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि पुढच्या कार्यक्रमाविषयी डाक्टर महाराजांना माहिती त्यांच्याकडे देतो. घ्यायचे तरी वेळ समजा घेतला विषय मांडण्यात आला आणि खूप कुठली गोष्टी असे बरेच छान महाराष्ट्राला जाऊन आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणे सगळ्या सकारात्मक